हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत करत आहे। चला तर मी त्यास तुम्हाला झणझणीत अशी कटाची आमटी दाखवणार आहे काळ्या मसाल्यातील। इथे सर्वप्रथम आपण साहित्य बघून घेऊया। इथे आपण येळवणी काढलेला आहे डाळ शिजवल्यानंतर ते आहे। आणि आता आपल्याला इथे एक कांदा भाजून घ्यायचा आहे, लसणाच्या पाकळ्या, खोबरं पण भाजून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे आणि आता ते बारीक झालेला आहे, पण आपल्याला त्यामध्ये थोडंसं आणखी पाणी घालून आणखी बारीक करून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपलं वाटण तयार आहे। इथे आमटी बनवण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवर। आता आपल्याला त्यामध्ये कढई गरम झाल्यानंतर तेल घालायचे आहे। 1 ते 1.5 पळी तेल घाला। आमटीची क्वांटिटी जशी असेल तसं तेल वापरा तुम्ही। आता आपल्याला त्या तेलामध्ये वाटण घालायचे आहे बारीक करून घेतलेले कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीरीचे आणि ते आता आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम ठेवा। या प्रकारे तुम्ही कटाची आमटी बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। आता इथे तुम्ही पहा 2 ते 3 मिनिटांनी आपला मसाला चांगला भाजलेला आहे। अगोदर पण आपण भाजून घेतलेला आहे कांदा खोबरं, त्यामुळे आता थोडंच भाजू द्या। आता आपल्याला त्यामध्ये थोडे मसाले ॲड करायचे आहेत। हा आहे घरचा काळा मसाला 2 चमचे। नंतर त्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे 1 चमचा, अर्धा चमचा धने पावडर आणि कलरसाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला थोडे चमच्याने हलवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सुहानाचा मसाला घालायचा आहे थोडासा, अंदाजित अर्धा चमचा किंवा 1 चमचा असेल, ऑप्शनल आहे, तुम्ही घरकुल पण यामध्ये घालू शकता। आता आपल्याला त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला त्यामध्ये 2 चमचे येळवणी घालायचं आहे। दोन चमचे येळवणी घातल्यानंतर आपल्याला कमी फ्लेमवर ते थोडं शिजून द्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता 2 मिनिटे असंच शिजून दिल्यानंतर आपल्या आमटीला कट चांगल्या प्रकारे येतो। इथे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला राहिलेलं येळवणी त्यामध्ये घालून घ्यायचे आहे आमटीसाठी। इथे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। तुम्हाला आमटी जर जास्त घट्ट पाहिजे असेल तर अशी बनवा, किंवा मग पातळ पाहिजे असेल तर थोडं आणखी पाणी ॲड करा त्यामध्ये। आता आपल्याला इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि शेवटी वरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपली कटाची आमटी तयार आहे। चला तर मग भेटूया आपण एका अशाच अनोख्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।